नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज पुणे बारामती पुणे असे मी बाईक राईड करणार आहे। आजचा हा व्हिडिओ असा असणार आहे, ट्रॅव्हल ब्लॉग असल्यासारखा। हेल्मेट वगैरे घेतलेलं आहे, तर आता निघणार आहे आपण। उशीर खूप झालेला आहे, तर असल्या उन्हात करायला लागलो आहे ट्रॅव्हल, ते ही बाईक ना। आणि माझी सगळ्यात छोटी बाईक आहे तरीसुद्धा करतो आहे। तर चला, तर मग आता इथून निघणार आहे मी। घरातून पार्किंगमध्ये गाडी चावी लावलेली आहे, तर आता निघणार आहे। तर चला मग व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण मस्त तिथे पालखी मार्ग हे खूप सुंदर झालेलं आहे पाटसपासून ते बारामतीपर्यंत। तर आपल्याला तेही मी तुम्हाला रस्त्यात दाखवणार आहे आणि काय काय होणार आहे रस्त्यात तेही दाखवणार आहे। तर मग व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, तर मग असेच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत जाईल। तर मग चला, आता आपण निघणार आहे। ठीक आहे, निघूयात आपण। सेफ्टी खूप महत्त्वाचं आहे नाही का, खूपच महत्त्व आहे। पहिला आपण सेफ ऊन लागू नये आपल्याला, कारण ऊन भरपूर आहे। ऊन भरपूर असल्या कारणाने मी सगळं पूर्णपणे सेफ घ्यायची प्रयत्न करतो। सेफ्टीसाठी तर आपण पूर्ण तयारी केलेली आहे। ओके, डन। आता पोहोचलो आहे आपण लोणी गावला। यात हे सगळं लोणी गाव आहे। हो गया। तर आता पेट्रोल वगैरे टाकून घेतलं मित्रांनो, तर 300चं पेट्रोल टाकलं। तर आता किती जाईल, रिटर्न येईल का नाही मला माहिती नाही, तर तुम्ही गेस करू शकता 300मध्ये रिटर्न येण्यासारखं आहे का नाही। मला वाटतं येईल। तर आता 300चं पेट्रोल टाकलं, पुण्याला रिटर्न येईल बारामतीवरून। तर चला, आता आपण डायरेक्ट भेटूया पुढं। मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे। जे आता माझ्या मागं बघू शकता, बघा इथून टोल रोड चालू होतं, जे की नॅशनल हायवे आहे। आणि आता या साईडला आपल्याला इकडलं संपलेलं आहे, जे की आपलं यवतचं साधं टोल बंद पडलेलं टोल आहे, तिथून त्या आतलं पुणे रस्ता आहे ते। तर आता आपल्याला इथून सुरुवात होते मेन हायवेला, सोलापूर पुणे हायवेला। तुम्ही बघू शकता इथं बोर्ड सगळं, तर इथून सुरुवात होते। आता इथून आपल्याला जवळपास 1 तास तरी लागेल आपल्याला अजून पोहोचायला। ठीक आहे, तर आपण निघूयात आता इथून पण। तर मित्रांनो, आता आपण माझ्या मागं बघू शकता, हे पाटस टोल नाका आहे। याला आता मी क्रॉस करून आलेलो आहे। तर इथून आपल्याला 300 ते 350 मीटरवरती जायचं आहे। तिथून आपल्याला राईड घेऊन सर्व्हिस रोडनं पालखी मार्ग इथून स्टार्ट होतो बारामतीसाठी। तर आता आपल्याला आता तिथून जाऊन तिथून जाणारच मी तुम्हाला दाखवतो। चला, तर मग आता पालखी मार्ग कुठून स्टार्ट होतो तेही दाखवतो तुम्हाला। चला, आता आपण इथून जाऊयात। लक्षात ठेवा, हे पाटसचं टोल नाका आहे। हे क्रॉस केल्या फक्त 400 मीटर, 350 ते 400 मीटरवरती राईड घ्यायचं आपल्याला। ठीक आहे, तर चला जाऊयात।
तर हे बघा मित्रांनो, आता पोहोचलोय मी. हे आहे पालखी मार्ग, जे की नवीन झालेला आहे. इकडे दोन म्हणजे 6 पद्धतीचा रोड झालेला आहे मित्रांनो. हे वर बोर्ड बघू शकता तुम्ही. हे नवीन पालखी मार्ग आहे, जे की पाटसपासून बारामतीपर्यंत. आणि मित्रांनो इतकं स्मूथ आणि एवढं स्वच्छ आणि एवढं क्लीन, ही एकदम सुंदर असं बनलं गेलेलं आहे रस्ता मित्रांनो. आपल्या मेन हायवे पण नाही आहे तसं, त्या पद्धतीनं हे हायवे बनलं गेलेलं आहे. इतकंच आहे तर पालखी मार्ग. खरंच सांगतो गडकरीला सल्यूट आहे. एवढं मस्त तुम्ही हे रस्ते बांधले गेलेत ना तुम्ही, तर खूपच आवडलं मी. कारण मी परवा दिवशी आलेलो होतो कारनं आल्यामुळं ना मी इतकं सॉफ्ट आणि एवढी स्मूथ राईड होऊ शकतो ना इथे कारनं. पण असं कुठे कसंही या तुम्ही, खूप सुंदर असा हा, मी म्हणतो की सगळेच रस्ते या पद्धतीनं आणि या क्वालिटीनं व्हायला पाहिजे मित्रांनो. तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण तुम्हाला इथून निघायचं. आता आपल्याला जायचं आहे. इथून तुम्ही कुठल्या रस्ते जाऊ शकता सांगतो मी तुम्हाला. बारामती, पलटण, पंढरपूर, कराड, कोल्हापूर, पणजी, हे सगळे रस्ते तुम्हाला इथून पुढे जाऊ शकता तुम्ही. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला फ्रंट कॅमेरा, बॅक कॅमेरानं, रिअल कॅमेऱ्यानं तुम्हाला हे थोडंसं दाखवतो. तर तुम्ही बघू शकता. मी आता रोडच्या सेंटरमध्ये उभारलो आहे, तुम्ही बघू शकता. असं तुम्हाला झूम पण करतो. हे रस्ते आपल्याला फक्त बारामती 35 किलोमीटर आहेत इथून. रस्ते बघा मित्रांनो, गाड्या बघा कसं सनाट निघून जातात. खूप सुंदर आहे रस्ता बनलेला आहे. चला तरी तुम्हाला जेवढं शक्य होईल पुढं तेवढं दाखवत जाईल. ठीक आहे. चला आता आपल्याला जास्त उशीर करण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्याला लवकर पोहोचायचं बारामतीला. आणि बारामतीला मी का चालू हे तुम्हाला बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर सांगेल. ठीक आहे. चला तर मग आपण जाऊयात आता इथून. आवाज ऐकू लागला का माझं मागचं ते मशीन तर मस्त. आता आपल्याला उसाचा रस पिणार आहे मी, थंड होऊ शकता. आता मस्त उसाचा रस पिऊया. एक जागा का असं प्रवास करताना उसाचा रस का प्यायचं तुम्हाला कारण सांगतो मित्रांनो. आपलं जे थकवा येतो वगैरे त्यांना इन्स्टंट, म्हणजे उसाचा रस हे एकदम इन्स्टंट एनर्जेटिक आपल्याला एनर्जी देऊ शकतो. कारण त्यात एवढे गुणधर्म असतात ना उसाच्या रसात, तर खूप काही गुणधर्म असतात. म्हणून इन्स्टंट ऊर्जा प्रदान करतो आपल्या शरीराला. पण थकवा जाणवत नाही, काही नाही. आणि पोटात पण थंड असतो. त्यासाठी उसाचा रस पिणं हे गरजेचं असतं आहे. असं कुठेही प्रवास करताना म्हणा, तुम्हाला कुठेही थकवा जाणवत असेल लवकर, तर त्या ठिकाणी तुम्ही उसाचा रस प्या. इन्स्टंट उसाचा रस तुम्हाला एनर्जी प्रदान करतो. हे आता माझे उसाचा रस आलेला आहे, होऊ शकतं. एक ग्लास घेतला मी आता उसाचा रस. वा, गोड आहे, खूप गोड आहे. थोडीशी मीठ मारायची. दादा पटकन उसाचा रस पिऊन घेतो. मित्रांनो उसाचा रस पिऊन झालेला आहे माझा. पैसे देऊन निघूयात. आणि आता आपल्याला इथून एक 15 मिनिट लागेल अजून आपल्याला पोहोचायला. 15 मिनिटात आपण पोहोचूयात. पोहोचल्यानंतर तुम्हाला सांगितलं मी कशासाठी बारामतीला येत आहे. नाही सांगितलं वाटतं ना. हो, तर मी बारामतीत पोहोचल्यानंतर तुम्हाला सांगणार असं बोललो होतो. हो, तर पोहोचल्यावरच मी तुम्हाला सांगेल मी बारामतीला का आलो बाय रोडनं आणि बाईक राईड करत. हो ना. मग तिथं केल्यानंतर मग आपण परत परतीचा प्रवास करणार आहे. परतीचा प्रवास पुण्यासाठी परत करणार आपण. आणि तिथं का आलो हे तिथं गेल्यावरच तुम्हाला सांगेल. मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की व्हा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फक्त सबस्क्राईब करून सोडू नका. बाजूचं जे बेल आयकॉन आहे त्याला ऑन करा. कारण तुम्हाला पुढचं जे व्हिडिओ माझं येणार आहे
त्याचा लवकर लगेच नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल, मग तुम्ही ते व्हिडिओ लवकरच बघू शकता. ठीक आहे, चला आता आपण जाऊया तिथं पैसे पेड करूयात. तर आपण निघूयात आता इथे 10 ते 15 मिनटात आता आपण पोहोचून जाऊ बारामती शहरात. ठीक आहे, ओके चला निघू. तर मित्रांनो मी फायनली बारामतीमध्ये पोचलेला आहे. तर आता वेळ आली तुम्हाला सांगायची की बारामतीत मी का आलो आहे. तर मित्रांनो हे बघा मागे जे बारामतीत नवीन ST स्टँड बनलं आहे त्याचे व्हिडिओ शूट करण्यासाठी मी आज आलेलो आहे इकडे. त्यासाठी आज बाईक प्रवास पण होतो आणि हे पण होते, दोन्ही व्हिडिओ होते म्हणून मी आज आलेलो आहे. तर तुम्हाला या ST स्टँडची व्हिडिओ तुम्हाला बघायला असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोच, तिथून जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि आता आपण इथं थांबूयाच आणि परत जाताना इथलं व्हिडिओ शूट झाल्यानंतर परत जाताना परतीचा प्रवास आपण पुण्यासाठी करणारच आहोत. तर तोवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आणि मित्रांनो फक्त सबस्क्राईब पण बसू नका, कारण ह्या ST स्टँडचा व्हिडिओ तुम्हाला फायदा असेल तर तुम्हाला बाजूचा बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, आता इथे थांबूयात आणि मी हे शूट करून घेतो पूर्ण आणि मग नंतर आपण जाऊयात परतीचा प्रवासाला. ठीक आहे मित्रांनो, आता माझं पूर्णपणे शूट झालेलं आहे आता. तर ह्याचा पुढचा व्हिडिओचा म्हणजे ST स्टँडचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे. तर आता आपल्याला पुण्यासाठी परतीचा प्रवास करायचा आहे. तर मग चला आता अजून स्टार्ट करूया परतीचा प्रवासासाठी. तर आपल्या सगळं तयारी करून घेऊयात पुण्याचा संरक्षणासाठी. भरपूर आहे मित्रांनो, उन्हाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, जास्तीत जास्त पाण्याचं सेवन जास्त करा, पाणी जास्त पीत जावा. ओके धन्यवाद. मित्रांनो आता मी जे पालखी मार्ग आहे ते संपलेला आहे परतीच्या प्रवासामुळे. तर आता माझ्या मागं बघू शकतात जे आपलं सोलापूर पुण्याचं जे राष्ट्रीय महामार्ग आहे ते आहे, ते रस्ता आहे. आणि हे माझं मागचं तुम्ही बघू शकता मागं, हे आता आपण इथून परत आलेलं आहे. तर आता आपल्याला इथून अजून 1 तास लागेल, 1-1.25 तास तर लागणारच आहे पुण्यात पोचायला. तर आता मी जास्त फास्ट जाणार आहे कारण खूप उशीर झालेला आहे आणि जसं वेळ चालला आहे तसं ऊन पण भरपूर वाढत आहे आणि त्रास पण भरपूर होत असल्या कारणानं तर मी लवकरच जेवढं शक्य होईल तेवढं लवकर मी जायचा प्रयत्न करतो. चला तर मग परत पुढं कुठं थांबलो बाय चान्स तर मग तुम्हाला बोलूयात आपण. ठीक आहे, तर मित्रांनो आजचा हा आपला पुणे बारामती पुणे हे बाईक ट्रॅव्हल आपल्याला पूर्ण झालेलं आहे. जे सकाळी आपण इथून 11:15 वाजता निघालेलो होतो आणि आता वाजले आहेत किती 5:30 वाजलेले आहेत. टोटल 6 तास लागले आपल्याला राईड पूर्ण कंप्लीट करायला. आणि त्यामध्ये आपल्याला बारामतीचं बस स्टँड म्हणजे ST स्टँड हे पण तिथून व्हिडिओ शूट करून आलो आहे. तर हे आजच्या आज आपल्याला इथंच थांबणार आहेत आपण. तर खूप थकलो आणि मजा पण खूप आली. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ हा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि सबस्क्राईब करून साईडचं बेल आयकॉन घंटी हे ऑन करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच भेटेल नेक्स्ट व्हिडिओचा. तर चला भेटूयात असंच अजून एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तर बाय, भेटू. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.